निंबळक या ठिकाणी श्री साईबाबा अखंड हरिनाम सप्ताह 2025 वर्ष दुसरं याची 24 मार्च रोजी सुरुवात होत आहे। तर 30 मार्चला काल्याच्या कीर्तनानं आणि भव्य दिव्य मिरवणुकीने या ठिकाणी सांगता होणार आहे। महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध अनेक हरिभक्त परायण महाराज यांचे जाहीर हरिकीर्तन या ठिकाणी संपन्न होत आहे। सर्व तरुण मित्रमंडळ एकत्र येत आणि सर्व साई भक्त एकत्र येत यांनी यंदाच्या वर्षी देखील भव्य दिव्य असं सप्ताहाचं आयोजन निंबळक या ठिकाणी केलेलं आहे। तरी आवर्जून सर्व भक्तांनी या सप्ताहासाठी उपस्थिती दर्शावी अशी विनंती करण्यात आली आहे। सालाबाद प्रमाणे यंदाच्या वर्षी देखील श्री साईबाबा अखंड हरिनाम सप्ताह 2025 निंबळक या ठिकाणी आयोजन करण्यात आलंय। सोमवार दिनांक 24 मार्च पासून रविवार दिनांक 30 मार्च पर्यंत या सप्ताहाचं आयोजन करण्यात आलंय। हृदय निवासी हरिभक्त परायण गुरुवर्य ब्रह्मनिष्ठ चैतन्य स्वरूप विठ्ठल बाबा देशमुख यांच्या कृपा आशीर्वादानं आणि हरिभक्त परायण श्रीनिवास महाराज घुगे देवाची आळंदी यांच्या प्रेरणेने श्री साईबाबा अखंड हरिनाम सप्ताहाचं यंदाचं दुसरं वर्ष दैनंदिन कार्यक्रम मध्ये हरिपाठ सायंकाळी 5 ते 7 या दरम्यान तर कीर्तन सेवा रात्री 8 ते 10 या दरम्यान। सोमवार दिनांक 24 मार्च 2025 रोजी हरिभक्त परायण सोमनाथ महाराज माने यांचं जाहीर हरिकीर्तन होईल। तर DB कोतकर उद्योजक यांच्याकडनं कीर्तन सेवा दिली जाईल। तर प्रसाद संकेत गायके यांच्याकडनं असेल। मंगळवार दिनांक 25 मार्च रोजी हरिभक्त परायण बाळकृष्ण महाराज खेसे यांचं जाहीर हरिकीर्तन होईल। विशाल मोहिते आणि हरी मिश्रा यांच्याकडनं कीर्तन सेवा दिली जाईल। तर प्रसाद तुषार अवंतकर आणि प्रतीक खामकर यांच्याकडनं ठेवण्यात येईल। बुधवार दिनांक 26 मार्च रोजी हरिभक्त परायण संग्राम बापू भंडारी पुणे यांचं जाहीर हरिकीर्तन उद्योजक अविनाश भाऊ कोतकर यांच्याकडनं कीर्तन सेवा होईल। तर प्रसाद हा तुषार अवंतकर आणि प्रतीक खामकर यांच्याकडनं असेल। गुरुवार दिनांक 27 मार्च रोजी हरिभक्त परायण संदीप महाराज कळसे निंबळक यांची जाहीर हरिकीर्तन होईल। तर अविनाश टकले यांच्याकडनं कीर्तन सेवा होईल। प्रसाद तुषार अवंतकर आणि प्रतीक खामकर यांच्याकडनं होईल। शुक्रवार दिनांक 28 मार्च रोजी हरिभक्त परायण अक्षय महाराज उगले जेऊर हैबती यांचं जाहीर हरिकीर्तन होईल। सोमाशेठ खांदवे यांच्याकडनं कीर्तन सेवा होईल। तर महाप्रसाद गोपीनाथ गुंड साहेब यांच्याकडनं असेल। तर शनिवार दिनांक 29 मार्च 2025 रोजी हरिभक्त परायण श्रीनिवास महाराज घुगे यांचं जाहीर हरिकीर्तन होईल। तर उद्योजक अशोक कळसे उद्योजक प्रकाश चव्हाण यांच्याकडनं कीर्तन सेवा होईल। तर सतीश गवळी साहेब यांच्याकडनं महाप्रसादाचं आयोजन करण्यात येईल। रविवार दिनांक 30 मार्च 2025 रोजी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती हरिभक्त परायण मनोहर महाराज सिनारे राहुरी यांचं जाहीर हरिकीर्तन होईल। तर अनिल भोर उद्योजक यांच्याकडनं कीर्तन सेवा होईल। तर काल्याच्या कीर्तनानंतर केतन माधवराव लामखडे उद्योजक यांच्याकडनं महाप्रसादाची सेवा दिली जाईल। कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। संत साईनाथ महाराज की जय। मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वजः मंगलम पुंडरीकाक्षो मंगलायस्तनो हरिहि आपल्या सर्वांना निवेदित करण्यात येत आहे। आजच्या या धावत्या धगधगत्या जीवनामध्ये या कलियुगाच्या कलिकालाच्या प्रवाहामध्ये प्रत्येक मानवाला मानसिक समाधानाची खूप मोठी आवश्यकता आहे आणि ते मानसिक समाधान आपल्याला संपत्तीने प्राप्त न होता आपल्याला संस्कृतीचं चिंतन करून भगवंताचं चिंतन करून शास्त्राचं अध्ययन आणि स्वाध्याय करून आपल्याला ते मानसिक समाधान प्राप्त होणार आहे। या महाराष्ट्र भूमीमध्ये अनेक संत महापुरुष झाले, कारण ही महाराष्ट्र भूमी संतांची भूमी आहे आणि या भूमीमध्ये परमपावन असणारा हा अहिल्यानगर जिल्हा, या अहिल्यानगर जिल्ह्याचं वैभव असणारी शिर्डी, जिथे शिर्डी साईबाबांची समाधी आहे। समग्र भारतातील नवे नवे जगातील भाविक या शिर्डीमध्ये येऊन आपलं मानसिक समाधान साईबाबांच्या चरणावरती नतमस्तक होऊन प्राप्त करतात। अशा भगवान साईबाबांचं मंदिर आमच्या या निंबळक गावामध्ये समस्त तरुण मंडळी आणि ग्रामस्थ मंडळी निंबळक या सर्वांच्या सहयोगाने सुंदर असं हे मंदिर या ठिकाणी साकारले गेलेलं आहे। त्याचा वर्धापन दिन दिनांक 30/3/2025 गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याकडे 3.5 मुहूर्तापैकी गुढीपाडवा हा एक मुहूर्त आहे। या मुहूर्ताच्या
औचित्य साधून गेल्या वर्षी या मंदिराचा कलशारोहण आणि मूर्ती प्राण प्रतिष्ठा झाली होती। त्याचं वर्धापन दिन यावर्षी इथल्या सर्व तरुण मंडळीच्या वतीने आणि सर्वांच्या सहकार्याने अगदी भव्य दिव्य प्रसन्नतेने संपन्नतेने प्रपन्नतेने हा उत्सव या ठिकाणी 7 दिवसाचा या ठिकाणी संपन्न होणार आहे। साईबाबा अखंड हरिनाम सप्ताह 2025 सद्गुरू प्रातस्मरणीय हृदयनिवासी विठ्ठल बाबा देशमुख बाबांच्या चेतनामय चैतसिक चेतनामय सानिध्यामध्ये हा उत्सव आपल्या सर्वांच्या सहकार्याने संपन्न होणार आहे। दिनांक 24/3/2025 या दिवशी प्रारंभ आहे। दिनांक 30/3/2025 रोजी या कार्यक्रमाचा समारोप आहे। 7 दिवसाचा हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे। त्यामध्ये दररोज सकाळी काकडा आरती भजन, विष्णू सहस्त्रनाम, साईबाबांची आरती, साई चरित्र या ग्रंथाचं पारायण, सायंकाळी हरिपाठ आणि दररोज 7 ते 9 या वेळेमध्ये आणि काही कीर्तन 8 ते 10, 3 दिवस 7 ते 9 आणि बाकीचे दिवस 8 ते 10 अशी कीर्तनाची वेळ या ठिकाणी ठेवल्या गेलेली आहे। दररोज या कीर्तनामध्ये या उत्सवामध्ये कीर्तनकारांचे यजमानपद ज्यांनी घेतले त्यांचेही या ठिकाणी या सर्व तरुण मंडळीच्या वतीने साईबाबा मंदिराच्या वतीने आपल्या सर्वांचं आभार व्यक्त करतो। ज्यांनी अन्नदानाच्या पंक्ती घेतलेल्या आहेत त्यांचे सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो। काही मंडळींनी मिरवणुकीसाठी जो काही खर्च लागणार आहे त्यामध्ये हाती आहेत, घोडे, उंट जे काही या ठिकाणी आपण सजावटीसाठी करणार आहोत त्याचे यजमानपद ज्यांनी घेतलेलं आहे त्या सर्वांचेही या ठिकाणी आभार व्यक्त करतो। या उत्सवामध्ये आपण सर्वजण तन मन धनाने सहभागी होऊन या कार्यक्रमाचा आपण आनंद घ्यावा अशी आपल्या सर्वांना विनंती करतो। भगवत भक्तीमध्ये जो सहयोग करतो त्यालाही तेवढंच पुण्य प्राप्त होतं। जे आयोजक आहेत त्यांना जेवढं होतं त्याच्यापेक्षा अधिक सहकार्य करणाऱ्यांना तेवढं पुण्य प्राप्त होतं। परंतु उत्सव करवीत असताना जर कोणी त्याच्यामध्ये बाधा आणली तर त्याला सुद्धा नरकाला जावं लागतं असं तुकाराम महाराज म्हणतात। म्हणून तुकोबाराय स्पष्ट आपल्याला जागृती देतात, करता करविता अर्ध पुण्य लाभे पण मोडविता दोघे नरका जाती। सर्व तरुण मंडळींना खूप खूप साईबाबांच्या वतीने बळ मिळो आणि हा उत्सव अगदी संपन्नतेने आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये याचा आनंद आपण सर्वांनी प्राप्त करून घ्यावा अशी सर्वांना विनंती। रामकृष्ण हरी, जय साईराम। गुढीपाडव्याच्या निमित्तानं भव्य दिव्य अशा मिरवणूक सोहळ्याचं आयोजन करण्यात येणार। रविवार दिनांक 30 मार्च रोजी दुपारी 3 वाजता विशेष आकर्षण म्हणजे साईबाबा, राम लक्ष्मण सीता यांचे देखावे, घोडे, मावळे, डीजे हे सर्व काही रवींद्र पवार आणि अक्षय खेसे यांच्याकडनं मिरवणुकीमध्ये सेवा दिली जाईल। उद्योजक अजय लामखेडे यांच्याकडनं मंडप, लाईट आणि साऊंड सिस्टीमची सेवा दिली जाईल, तर अविनाश आळंदीकर उद्योजक यांच्याकडनं मंदिर लाईट डेकोरेशनची सेवा दिली जाईल। सर्वांच्या सेवाभावातून यंदाच्या दुसऱ्या वर्षी देखील श्री साईबाबा अखंड हरिनाम सप्ताहाचं भव्य दिव्य आयोजन केलेलं आहे। तर सर्व साई भक्तांनी या हरिनाम सप्ताहासाठी आवर्जून उपस्थित राहावं ही नम्र विनंती। या भव्य दिव्य उत्सवामध्ये अन्नदानाच्या महापंक्ती ज्या भाविकांनी घेतल्या त्या भाविकांचेही मी या ठिकाणी खूप खूप आभार व्यक्त करतो। त्यामध्ये गोपीनाथ मधुकर गुंड साहेब यांनी एक अन्नदानाची महापंगत घेतलेली आहे। तदनंतर सतीश रामनाथ गवडी साहेब यांनी एक महापंगत घेतलेली आहे आणि तदनंतर काल्याच्या दिवशी श्री केतन माधवराव लामखडे उद्योजक यांनी एक महापंगत घेतलेली आहे। या अन्नदात्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो। 3.5 मुहूर्तापैकी पाडव्याचा जो शुभ मुहूर्त आहे आपल्या हिंदू संस्कृतीच्या नियमानुसार आपल्या हिंदू जनांचा प्रथम दिवस, वर्षातला प्रथम दिवस म्हणजे गुढीपाडव्याचा प्रथम दिवस असतो। त्या दिवशी आपल्या नवीन वर्षाचं स्वागत इथल्या सर्व साई भक्त परिवाराच्या वतीने भव्य दिव्य अशी मिरवणूक काढल्या जाणार आहे। अशी मिरवणूक की ज्या मिरवणुकीमध्ये आपण सहभागी होऊन आपल्याला आनंदाची तृप्तीचा ढेकर आपल्याला प्राप्त होईल असा भव्य दिव्य मिरवणुकीचा सोहळा
त्या दिवशी संपन्न होणार आहे। मिरवणुकीची वेळ दुपारी 3 वाजता। पाडव्याच्या दिवशी पुन्हा एकदा ऐका, गुढीपाडव्याच्या दिवशी दुपारी 3 ते 6 या वेळेमध्ये निंबळक ग्राम प्रदक्षिणा करून ही भव्य दिव्य मिरवणूक काढल्या जाणार आहे। त्यामध्येही ज्यांनी सहयोग घेतला त्यांचेही आभार व्यक्त करतो। महाराजांचे यजमानपद ज्यांनी घेतले त्यांचं सुद्धा आभार व्यक्त करतो। काहींनी लाइटिंगची व्यवस्थाचे यजमानपद घेतलं त्यांचं सुद्धा आभार व्यक्त करतो। काहींनी पत्रिका जाहिरात सौजन्याचं ज्यांनी यजमानपद घेतलं त्यांचं सुद्धा आभार व्यक्त करतो। काहींनी विद्यार्थी वृंद गायनाचार्य महाराज मंडळी यांचे यजमानपद घेतलं त्यांचं सुद्धा आभार व्यक्त करतो। कारण आपल्या सर्वांच्या सहकार्यानेच हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे। मंडप, माईक सिस्टीम याचं सुद्धा यजमानपद ज्यांनी घेतलं, लाइटिंगचे व्यवस्थेचं ज्यांनी यजमानपद घेतलं, काहींनी या उत्सवामध्ये पंक्तीसाठी पाण्याचं यजमानपद ज्यांनी घेतलं, जी व्यवस्था तुम्ही कराल ते सर्व तुमच्या सहकार्यानेच होणार आहे। म्हणून ज्यांचा सहभाग आहे त्या सर्वांचं खूप खूप आभार, धन्यवाद। जय साईराम। ठिकाण, या उत्सवाचं ठिकाण आपल्या सर्वांना आणि पंचक्रोशीतल्या भाविकांना कळावं म्हणून स्थळ श्री साईबाबा मंदिर, पांडुरंग नगर, निंबळक इथे साईबाबांच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये हा उत्सव संपन्न होणार आहे। देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये आपल्याला सुरक्षित प्रवास करायचा असेल तर एकच विश्वसनीय नाव म्हणजेच श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर। आमच्याकडे शैक्षणिक सहल, तीर्थयात्रा, लग्न समारंभ, फेस्टिवल टूर्स, ग्रुप टूर्स अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी बसेस उपलब्ध आहेत। यात एसी, नॉन एसी, स्लीपर बस उपलब्ध, तसेच 17, 20, 32, 40, 50 एवढ्या सिटिंग कॅपॅसिटीच्या बसेस उपलब्ध आहेत। आणि त्याचबरोबर सर्व बसेस मध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याची सुविधाही उपलब्ध। आमचं वैशिष्ट्य अनुभवी आणि निर्व्यसनी स्टाफ आणि तत्पर सेवा। 21 वर्षापासून ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेलं एकच नाव श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर। आमचा पत्ता श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर, बुरुडगाव रोड, संपर्क क्रमांक 9422 30 11 66 आणि 9881 66 24 17। धन्यवाद।